पश्चिम रेल्वेतील वाढत्या गर्दीमुळे लोकलने प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे बनले आहे. मोठ्या संख्येने प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करत असल्यानं काही वेळा लोकलमधून खाली पडण्याच्या घटना समोर येत असतात. मंगळवारी रात्रीच्या सुमारास डहाणूकडे जाणाऱ्या लोकलमधून वैतरणा खाडी पुलाजवळून प्रवास करत असताना एक प्रवासी तरुण धावत्या लोकलमधून थेट वैतरणा खाडीमध्ये पडल्याची घटना घडली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. उदय वांगड वय वर्षे 25 असे या तरुणाचे नाव असून तो बोईसर येथील रहिवासी आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास उदय हा बोरिवलीवरून बोईसरकडे जात होता. वैतरणा खाडी पुलाजवळ लोकल पोहोचताच अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट खाडीच्या पाण्यामध्ये पडला. पाण्यात पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. त्यानंतर त्याने पुलाच्या खांबाचा आधार घेत त्या ठिकाणी थांबून वाचविण्यासाठी आवाज देत होता. त्या ठिकाणी असलेले रेल्वे कर्मचारी रमेश सिंग यांना त्याचा आवाज ऐकू येताच त्यांनी पाहिले असता एक तरुण त्या ठिकाणी खांबाचा आसरा घेऊन उभा होता. त्याला बाहेर काढण्यासाठी बोटीची आवश्यकता होती. त्यामुळे तातडीने त्याने वाढू गावातील बोट चालक गुरु पाटील आणि साई पाटील यांना संपर्क केला. त्यांनीही क्षणाचा विलंब न करता आपली मासेमारीची छोटी बोट घेऊन रेल्वे पुलाखाली जाऊन त्या प्रवाशाला खाडी पात्रातून सुखरूप बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.